आजची चर्चा एका साध्या गणिताने सुरू करूया. समजा आपण ठरवलं की रोज फक्त 1% स्वतःला सुधारायचं, तर वर्षाखेरीज आपल्यात किती सुधारणा झालेली असेल? उत्तर थोडं चक्रावून टाकणार आहे, तब्बल 37 पटीने. आणि याउलट जर रोज फक्त 1% मागे गेलो तर वर्षाखेरीज आपण जवळजवळ शून्यावर येतो. हाच जो चक्रवाढ व्याजाचा नियम आहे तो जेम्स क्लिअर त्यांच्या ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकात आपल्या सवयींना लावतात. आज आपण याच पुस्तकाचा जरा सखोल आढावा घेणार आहोत. म्हणजे आपला उद्देश फक्त यात काय लिहिलंय हे सांगणं नाही, तर त्या विचारांच्या मुळाशी जायचंय आणि हे समजून घ्यायचंय की मोठमोठी ध्येय डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा लहान सवयींमध्ये अणुबॉम्बसारखी ताकद कशी असते. आणि हा जो अणु शब्द आहे ना, तो इथे खूप महत्वाचा आहे. बरोबर. कारण अणु दिसायला खूप लहान असतो, पण त्याच्यात प्रचंड ऊर्जा असते. क्लिअर यांच्या मते आपल्या सवयींचंही अगदी तसंच आहे. चला तर मग याच ऊर्जेचं उलगडा करूया. पुस्तकातली पहिलीच गोष्ट मला वाचताना जरा खटकली. अच्छा, कोणती? लेखक म्हणतो की ध्येय विसरून जा आणि सिस्टीमवर लक्ष केंद्रित करा. पण एक मिनिट, मोठी ध्येय नसतील तर प्रेरणा कुठून मिळणार? म्हणजे मला रोज 10 मिनिटं चालायचं आहे या विचारात मला मॅरेथॉन जिंकायची आहे एवढी ताकद नाहीये, मग लोक सुरुवात तरी का करतील? खूपच छान मुद्दा आहे. आणि हा गैरसमज अनेक जण करून घेतात. लेखकाला ध्येय निरुपयोगी आहेत असं अजिबात म्हणायचं नाहीये. मग काय म्हणायचंय? त्याचा मुद्दा थोडा वेगळा आहे. एक गंमत बघा, कोणतीही स्पर्धा घ्या, जिंकणाऱ्याचं आणि हरणाऱ्याचं दोघांचंही ध्येय एकच असतं, बरोबर? हो, स्पर्धा जिंकणं. मग फक्त ध्येय ठरवून काय उपयोग झाला? फरक कुठे पडतो? सरावात. अगदी, सरावाच्या प्रक्रियेत म्हणजे सिस्टममध्ये. म्हणजे तुम्ही म्हणताय की ध्येय फक्त दिशा ठरवण्यासाठी आहे, पण गाडी चालवण्याचं काम सिस्टम करते. अगदी बरोबर. ध्येय म्हणजे नकाशावरचं तुमचं अंतिम ठिकाण. पण सिस्टम म्हणजे काय? तर त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी रोज गाडी चालवणं, योग्य वेळी पेट्रोल भरणं, गाडीची काळजी घेणं. तुम्ही फक्त नकाशाकडे बघत बसलात तर गाडी पुढे जाणार नाही. या उलट तुम्ही फक्त रोज योग्य दिशेने गाडी चालवत राहिलात तरी अंतिम ठिकाणी पोहोचणारच. म्हणजे यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये ध्येयांचा नाही तर सातत्यपूर्ण सिस्टीमचा अभाव असतो. हो, ध्येय ही क्षणिक बदलासाठी चांगली असतात, पण आयुष्यभराच्या प्रगतीसाठी एक चांगली सिस्टीमच लागते. ठीक आहे. म्हणजे ध्येयाने मिळणारा आनंद क्षणिक असतो, पण सिस्टीममध्ये जगण्यातच खरा आनंद आहे. हां. पण ही सिस्टीम टिकवायची कशी? कारण प्रेरणा काही रोज टिकत नाही. आणि इथेच पुस्तकातला पुढचा मुद्दा येतो, जो मला वाटतं या सगळ्याचा पाया आहे. ओळख बदलणं. हो, आयडेंटिटी शिफ्ट. पण ओळख बदलणं हा तर एक मानसिक पातळीवरचा बदल झाला. रोजच्या व्यवहारात याला आणण्यासाठी लेखकांनी काही ठोस उपाय दिले आहेत का? नक्कीच. किंबहुना हाच या पुस्तकाचा आत्मा आहे असं मला वाटतं. क्लिअर यांच्या मते सवय बदलण्याचे 3 स्तर आहेत. 3 स्तर? हो. पहिला, परिणाम बदलणे. म्हणजे समजा वजन कमी करणे. दुसरा, प्रक्रिया बदलणे. म्हणजे जिममध्ये जाऊन व्यायाम करणे. आणि तिसरा, जो सगळ्यात खोलवरचा स्तर आहे, तो म्हणजे ओळख बदलणे. म्हणजे मी एक निरोगी व्यक्ती आहे यावर विश्वास ठेवणे. अगदी. आणि बहुतेक लोक पहिल्या स्तरावरच अडकतात. मला 10 किलो कमी करायचं आहे. बरोबर. आणि म्हणूनच ते अयशस्वी होतात. कारण त्यांचं जे वर्तन आहे ते त्यांच्या जुन्या ओळखीशी जोडलेलं असतं. लेखकांनी दिलेलं सिगारेटचं उदाहरण इथे अगदी चपखल बसतं. हो, ते खूप प्रभावी आहे. जेव्हा कोणी सिगारेट ऑफर करतं तेव्हा एक उत्तर असतं, नाही धन्यवाद, मी सिगारेट सोडण्याचा प्रयत्न करतोय. इथे ती व्यक्ती अजूनही स्वतःला धूम्रपान करणारीच मानते, जी फक्त सवय सोडण्यासाठी संघर्ष करतेय. आणि दुसरं उत्तर? दुसरं उत्तर आहे, नाही धन्यवाद, मी धूम्रपान करत नाही. अच्छा. हे साधं वाक्य नाहीये, हे स्वतःच्या ओळखीचं एक जाहीर विधान आहे. हो, यात जमीन आसमानाचा फरक आहे. स्वतःच्या प्रतिमेच्या, स्वतःच्या ओळखीच्या विरोधात वागत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला धूम्रपान न करणारी व्यक्ती मानता, तेव्हा सिगरेट ओढणं हे तुमच्या स्वभावाच्याच विरोधात जातं. म्हणजे सवय बदलण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे तुम्हाला काय मिळवायचं यावर नाही, तर तुम्हाला कोण बनायचं आहे यावर लक्ष केंद्रित करणं. मला पुस्तक लिहायचं आहे यापेक्षा मी एक लेखक आहे हा विचार जास्त पॉवरफुल आहे. अगदी. पण ही ओळख एका रात्रीत कशी बदलायची? म्हणजे मी आजपासून धावपट्टू आहे असं स्वतःला सांगून खरंच तसं वाटू लागतं का? हे थोडं फसल्यासारखं नाही का वाटत? नाही,
कारण ही ओळख फक्त विचारांनी नाही बदलायची आहे, मग तर छोट्या छोट्या कृतींनी ती सिद्ध करायची आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्ही मी एक निरोगी व्यक्ती आहे या ओळखीसाठी एक मत, एक वोट देत असता. अच्छा, वोट. हो, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एक पान लिहिता तेव्हा तुम्ही मी एक लेखक आहे या ओळखीला दुजोरा देत असता. त्यामुळे सुरुवात छोट्या विजयांपासून करायची. आणि हे छोटे विजय हळूहळू आपल्या नवीन ओळखीचा पुरावा बनतात. बरोबर. आणि मग आपला मेंदू त्या ओळखीवर विश्वास ठेवू लागतो. ओके, म्हणजे ओळख आणि कृती यांचे एक चक्र आहे. कृती ओळखीला बळ देते आणि ओळख कृतीला प्रेरणा देते. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. मग या छोट्या कृती म्हणजे सवयी रोजच्या आयुष्यात आणण्यासाठी लेखकाने ते 4 प्रसिद्ध नियम दिले आहेत. हो, त्यातला पहिला नियम आहे ते स्पष्ट करा, मेक इट ऑब्व्हियस. हो, म्हणजे जी सवय लावायची आहे ती आपल्या डोळ्यासमोर असली पाहिजे. त्यासाठी वेगळा विचार करावा लागू नये. मानवी मेंदू मुळात आळशी असतो. त्याला कमीत कमी ऊर्जेत काम करायला आवडतं. त्यामुळे जर तुम्हाला रोज सकाळी सफरचंद खायचं असेल तर ते डायनिंग टेबलवर ठेवा, फ्रीजच्या कोणत्यातरी कोपऱ्यात नाही. इथे सवयींची साखळी म्हणजे हॅबिट स्टॅटिंग हे तंत्र खूप प्रभावी ठरतं. म्हणजे एखादी नवीन सवय आपल्या जुन्या सवयीला जोडून लावणे. अगदी. मी स्वतः हे वापरते. मी सकाळी कॉफी बनवायला मशीन सुरू केली की त्याच वेळेस एक मल्टीव्हिटॅमिन घेते. आता कॉफी आणि गोळी यांची अशी जोडणी झाली आहे की एक गोष्ट केली की दुसरी आपोआप आठवते. बरोबर. आता दुसरा नियम, ते आकर्षक बनवा. मेक इट अट्रॅक्टिव्ह. म्हणजे सवय लावण्याची प्रक्रिया कंटाळवाणी न वाटता आकर्षक वाटली पाहिजे. हो, इथे प्रलोभनांचे एकत्रीकरण किंवा टेम्पटेशन बंडलिंग ही संकल्पना येते. ते काय आहे? याचा सरळ अर्थ आहे तुम्हाला करायला लागणारी गोष्ट आणि तुम्हाला करायला आवडणारी गोष्ट यांची जोडी लावणे. उदाहरणार्थ, मी ट्रेडमिलवर धावतानाच माझा आवडता नेटफ्लिक्स शो बघेन. अच्छा. इथे धावणे हे काम आहे, पण शो बघणे हे प्रलोभन आहे. आपल्या मेंदूला डोपामाइनची भूक असते, जे आपल्याला आनंदाची भावना देतं. जेव्हा आपण एखादी कठीण सवय आणि एखादी आनंददायी गोष्ट एकत्र करतो, तेव्हा मेंदूला वाटतं की ती कठीण सवय सुद्धा आनंददायी आहे. आणि मग हळूहळू मेंदूला फक्त धावण्याच्या विचारानेच आनंद मिळू लागतो. अगदी. आता तिसरा नियम, आणि हा मला खरं सांगायचं तर थोडासा वादग्रस्त वाटतो. हो, तो 2 मिनिटांचा नियम. म्हणजे ते सोपे करा, मेक इट इझी. लेखक म्हणतो कोणतीही नवीन सवय फक्त 2 मिनिटांसाठी सुरू करा. पण हे थोडं फसवं नाही का? म्हणजे फक्त 1 पान वाचेन असं ठरून खरंच कोणी वाचनाची सवय लावू शकतं का? असं वाटतं की आपण स्वतःचीच फसवणूक करतोय. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि वरवर पारताय फसवं वाटू शकतं. पण यामागचं मानसशास्त्र खूप खोल आहे खरं तर. अच्छा, कसं काय? कारण बघा, सवय लावताना सगळ्यात मोठा अडथळा काय असतो? सुरुवात करणं. एक्झॅक्टली. सुरुवात करण्याचा. मला 1 तास व्यायाम करायचा आहे हा विचारच अनेकदा आपल्याला थांबवतो. बरोबर आहे. पण मला फक्त व्यायामाचे कपडे घालायचे आहेत किंवा फक्त 2 पुशअप्स मारायचे आहेत, हे इतकं सोपं आहे की त्याला नकार देणं जवळजवळ अशक्य असतं. या नियमाचा उद्देश सवय पूर्ण करणे नाही, तर सवय सुरू करण्याची सवय लावणे हा आहे. ओके, गेटवे हॅबिट. हो, एकदा तुम्ही सुरुवात केली की गती आपोआप मिळते. तुम्ही 1 पान वाचायला घेतलं की अनेकदा तुम्ही पुढे वाचत राहता. आणि जरी नाही वाचलं तरी हरकत नाही. का? कारण तुम्ही त्या दिवशी जिंकलात. तुम्ही सुरू केलं. सातत्य हे तीव्रतेपेक्षा जास्त महत्वाचं आहे. आणि चौथा नियम आहे ते समाधानकारक बनवा. मेक इट सॅटिस्फाईंग. चांगल्या सवयींची एक अडचण असते की त्यांचे फायदे लगेच मिळत नाहीत. बरोबर. पण कष्ट लगेच घ्यावे लागतात. आणि या उलट वाईट सवयींचा आनंद लगेच मिळतो, पण त्याचे दुष्परिणाम नंतर भोगावे लागतात. अगदी बरोबर. इथेच मानवी स्वभाव फसला जातो. आपला मेंदू तात्काळ मिळणाऱ्या समाधानासाठी बनलेला आहे. त्यामुळे सवय पूर्ण झाल्यावर मेंदूला लगेच एक सकारात्मक संदेश देणं गरजेचं आहे. म्हणजे एक छोटंसं बक्षीस. हो. उदाहरणार्थ, 1 आठवडाभर व्यायाम केल्यावर स्वतःला मसाज ट्रीट देणे किंवा अजून सोपं, रोज व्यायाम झाल्यावर कॅलेंडरवर एक मोठी फुली मारणे. हां. ती फुली बघून मिळणारं समाधान छोटं असलं तरी ते मेंदूला सांगतं की हे काम पुन्हा करण्यासारखं आहे. म्हणजे हे 4 नियम फक्त एक चेकलिस्ट नाहीये. अजिबात नाही. ते एकमेकांशी जोडलेले आहेत. हे सुटे नाहीत. मेक इट इझी म्हणजे सोपे करा हा नियम तेव्हाच
जास्त प्रभावी ठरतो जेव्हा तुम्ही त्याला मेक इट सॅटिस्फाईंग म्हणजे समाधानकारक बनवा ह्या नियमाची जोड देता. नाहीतर 2 मिनिटाची सवय 2 मिनिटाचीच राहील. बरोबर, ती पुढे वाढणार नाही. समाधान मिळाल्याशिवाय मेंदूला ती पुन्हा करण्याची प्रेरणा मिळत नाही. आणि वाईट सवयी मोडण्यासाठी हेच नियम फक्त उलटे करायचे. हो, ते अदृश्य करा, अनअट्रॅक्टिव्ह करा, डिफिकल्ट करा आणि असमाधानकारक करा. हे सगळं ऐकायला खूपच तर्कसंगत वाटतं. पण तरीही प्रत्यक्षात असं होतं की लोक उत्साहाने सुरुवात करतात, महिन्याभर करतातही, पण वजनाचा काटा हलत नाही, बँक बॅलन्स वाढत नाही. मग ते निराश होऊन सोडून देतात. या स्थितीला लेखक व्हॅली ऑफ डिसअपॉइंटमेंट किंवा निराशेची दरी म्हणतात. या दरीतून बाहेर कसं पडायचं? आणि इथेच द प्लॅटो ऑफ लेटेंट पोटेन्शियल म्हणजेच सुप्त क्षमतेचे पठार ही संकल्पना आपल्याला मदत करते. सुप्त क्षमतेचे पठार. हो, म्हणजे आपण जे काही प्रयत्न करतो त्यांचं फळ लगेच मिळत नाही. ते एका अदृश्य बँकेत चक्रवाढ व्याजाने साठत राहतं आणि एक विशिष्ट पातळी गाठल्यावर ते अचानक दिसू लागतं. पुस्तकातली बर्फाच्या गोळ्याची उपमा इथे खूप प्रभावी वाटते. हो, ती खूप छान आहे. समजा एका खोलीचं तापमान -5°C आहे आणि तिथे बर्फाचा एक गोळा आहे. तुम्ही तापमान वाढवायला सुरुवात करता. -4, -3, -2 काहीच होत नाही. बर्फ जसाच्या तसा. हो, तुम्हाला वाटू शकतं की तुमचे सगळे प्रयत्न वाया जात आहेत. पण तापमान फक्त 1° वाढून 1°C होताच तो बर्फ अचानक वितळू लागतो. याचा अर्थ आधीचे प्रयत्न वाया गेले असा होत नाही. नाही, तो प्रत्येक अंश महत्वाचा होता. त्या प्रत्येक अंशाने बदलासाठी आवश्यक ऊर्जा साठवली होती. म्हणजे सवयींच्या बाबतीतही तेच घडतं. आपण आठवडाभर व्यायाम करतो, महिनाभर गुंतवणूक करतो, पण परिणाम दिसत नाहीत. आणि इथेच बहुतेक लोक धीर सोडतात. बरोबर, कारण त्यांना वाटतं की प्रगती ही सरळ रेषेत म्हणजे लिनियर व्हायला हवी. पण ती तशी होत नाही. नाही, खरी प्रगती चक्रवाढ व्याजासारखी कंपाऊंडिंग असते. सुरुवातीला खूप हळू, इतकी हळू की ती दिसतही नाही, आणि मग अचानक प्रचंड वेगाने वाढते. आणि या निराशेच्या दरीत टिकून राहण्यासाठीच ओळख बदलणं महत्वाचं आहे. अगदी, जेव्हा निकाल दिसत नसतात तेव्हा तुमची सिस्टीम आणि तुमची नवीन ओळखच तुम्हाला पुढे ढकलत राहते. तुम्ही धावता कारण तुम्हाला निकाल हवाय म्हणून नाही, तर तुम्ही एक धावपटू आहात म्हणून धावता. वा, म्हणजे हे सगळे मुद्दे एकमेकांना कसे जोडलेले आहेत? तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा निघतो की यशाचं रहस्य हे कुठल्यातरी एका मोठ्या क्रांतिकारी घटनेत नाहीये. नाही, तर ते दररोजच्या छोट्या छोट्या, कधीकधी कंटाळवाण्या वाटणाऱ्या सातत्यपूर्ण विजयांमध्ये दडलेलं आहे. अगदी. आपण चर्चेची सुरुवात ज्या 1% सुधारणेच्या विचाराने केली होती तिथेच पुन्हा येतो. हे गणित फक्त सवयींपुरते मर्यादित नाही, तर ते आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूला लागू होतं. आज केलेली एक छोटी निवड, मग ती चांगली असो वा वाईट, भविष्यात खूप मोठा बदल घडवू शकते. म्हणजे रोज पिझ्झा खाण्याची सवय आणि रोज 10 मिनिटे चालण्याची सवय. हो, या दोन्ही सुरुवातीला क्षुल्लक वाटतात, पण 10 वर्षांनी या 2 सवयींमधील व्यक्तींच्या आरोग्यात जमीन आसमानाचा फरक असेल. म्हणजे प्रत्येक दिवस एक संधी आहे. एकतर 33 पटीने चांगलं बनण्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची किंवा शून्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची. निवड आपली आहे. नेमकेच. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की जर आज निवडलेली प्रत्येक छोटी सवय आपलं भविष्य घडवत असेल आणि आपण कोण आहोत हे ठरवत असेल, तर अशी कोणती एक अणू एवढी सवय आहे जी आजपासून सुरू केल्यास ती आपल्या इच्छित ओळखीसाठी सर्वात शक्तिशाली मत ठरेल?